सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. जॉईन करण्याबद्दल सर्वांचे थँक्यू. सो बेसिकली आज आपल्याला सावी सावी आपल्यासोबत आपल्याला डिस्कस करणार आहे अबाउट द एक्झाम प्रिपरेशन. ठीक आहे. सावीचा यावर्षी रँक आहे 517 आणि युपीएससीला, आणि शी विल बी द आय एस. तिला आय एस अलोकेट होईल, अजून स्टडीज अलोकेशन व्हायचं आहे. प्रोबॅबली शी विल बी इन द आय एस दिस इयर. ओके. सावी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ युअर युपीएससी मेन्स आन्सर रायटिंग कोर्स. ओके. सावी आपल्या नागपूरचीच आहे. सावीच्या आधीही लाईक की इट वॉज सर सेकंड मेन्स, सेकंड इंटरव्ह्यू, आणि यावर्षी रँक आलेला आहे. सो आपण सुरुवातीला ती तुम्हाला सांगेल सर्व काही की एक्झाम प्रिपरेशन कसं करण्यात आलं, तिची स्वतःची जर्नी काय राहिलेलं आहे, काय स्ट्रगल्स होते, काय नाही, आणि एक्झामसाठी काय करायला पाहिजे. ओके. बिकॉज काय असतं ना, टॉपर स्टॉक किंवा जे आपले सिनियर्स असतात त्यापासून गायडन्स यासाठी घ्यायचं असतं की तिथनं आपण त्या चुका करू नये किंवा त्यांना कुठल्या गोष्टी त्यांना फायदेशीर राहिल्या ते आपल्याला शिकायचं असतं. ओके. तुम्ही सर्वजण आता सुरुवातीला प्रिपेअर करताय म्हणून तुमच्यासाठी हे फार जास्त हेल्पफुल होईल. सो सावी, यू कॅन स्टार्ट. थँक्यू सर फर्स्ट ऑफ ऑल फॉर हॅव्हिंग मी हिअर, आणि सगळ्यांना व्हेरी गुड आफ्टरनून. मी माझं थोडंसं इंट्रोडक्शन लिहून देईल जसं सरनी सांगितलं, आणि मग मी स्ट्रॅटेजी सोबत चालू करणार की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कसं प्रिपरेशन केलं पाहिजे. तर पहिले तर माझं नाव सावी बुलकुंडे आहे आणि मी नागपूर महाराष्ट्रवरून आहे, नागपूरची आहे मी. माझं स्कूलिंग, ग्रॅज्युएशन सगळं नागपूरवरूनच झालं आहे. मी स्कूलिंग माउंट कार्मेल स्कूल मधून केलं, त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून केलं, आणि मग त्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी दिल्ली चालली गेली होती प्रिपरेशन करायला, आणि पुढची सगळी प्रिपरेशन माझी दिल्लीवरून केली होती मी. हा माझा 6th अटेम्प्ट होता, सेकंड इंटरव्ह्यू होता आणि सेकंड मेन्स होता. तर म्हणजे 6th अटेम्प्टची ही लॉंग जर्नी आहे माझी. तर माझ्याकडून म्हणजे काही तुम्ही खूप लर्निंग्स घेऊ शकता या जर्नी पासून की काय मिस्टेक्स केल्या, काय नाही. तर मध्ये मध्ये डाऊट्स पण विचारत राहू शकता. मी बेसिकली पहिले एक पेपर पॅटर्न सांगून देईल, आणि एमपीएससीचा पॅटर्न तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असणार की एमपीएससीचा जो पॅटर्न चेंज झाला तर तो युपीएससीच्या लाईन्सवर झाला आहे. सो जर आता युपीएससीच्या लाईन्सवर पेपर पॅटर्न झाला आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट होऊन जातो मेन्सचा. मेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि मेन्स रिटर्न झाला आहे तर ते अजून जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते, कारण की रिटर्न मेन्ससाठी अतिशय जास्त प्रिपरेशन लागतं आणि अप्रोच पूर्ण तुम्हाला चेंज करावं लागणार. जर तुम्ही पहिले पण एमपीएससीचे अटेम्प्ट दिल्या तर तुमचा अप्रोच जो असणार तो ऑब्जेक्टिव्ह मेन्स लाईन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह मेन्स असणार, बट नाव यू हॅव टू स्विच टू कम्प्लिटली डिफरंट अप्रोच ऑफ आन्सर रायटिंग. तर सर म्हणजे आन्सर रायटिंग साठी मी सरकडे केलं होतं स्टार्टिंग मध्ये की डेली आन्सर्स वगैरे लिहायची. तर आन्सर रायटिंग तर सर जास्त तुम्हाला बेटर गाईड करू शकतात. पण मी जसं मेन्सचं पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती असणार, टोटल 9 पेपर्स असतात. त्याच्यामधून 2 क्वालिफाईंग राहतील, एक मराठी क्वालिफाईंग राहील आणि एक इंग्लिश क्वालिफाईंग राहील जो रिटर्न राहणार. आणि त्याच्यानंतर पुढचे पेपर्स राहणार म्हणजे एसे सगळ्यात इम्पॉर्टंट होऊन जातो. युपीएससी मध्ये तर 2 एसे येतात, एमपीएससी मध्ये पण सर 2च एसे राहणार ना? येस, 2च एसे राहणार आहेत. 2 एसे राहणार. तर एसे हा पेपर एकदम एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट असतो, कारण की एसे मध्ये जेवढा इझी पेपर दिसतो तसा तो नसतो. तुम्हाला फुल एक प्रॉपर स्टोरी लाईन बिल्डअप करावं लागते. जसं म्हणतात इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. एक आन्सर मध्ये आपण ते 1 पेज या 2 पेज या 15 मार्कांमध्ये 3 पेजेस मध्ये लिहितो, पण एका एसे मध्ये तुम्हाला ते 10 ते 12 पेजेस मध्ये लिहावं लागतं. तर तो एक टास्क असतो की पूर्ण एसे कॅरी फॉरवर्ड करणं 10 to 12 पेजेस मध्ये, 1000 to 1200 वर्ड्स मध्ये लिहावं लागतो पूर्ण. तर एसे पेपर मोस्ट निग्लेक्टेड आणि मोस्ट इम्पॉर्टंट पेपर आहे मला असं वाटतं. तर एसे साठी मी म्हणणार की एसे साठी माझी स्ट्रॅटेजी ही होती की मी स्टार्टिंग मध्ये अनेक्डोटनी स्टार्ट करायची. अनेक्डोट म्हणजे बेसिक कोणती मी एक तर स्टोरी, कोणती पण एक स्टोरी, रिअल लाईफ स्टोरी मी चालू करायची. जसं न्यूजपेपर मध्ये मी वाचत राहायची तर मनू भाकरची ऑलिम्पिक मेडल भेटलं होतं, तर त्यांची एकदम छान इंडियन एक्सप्रेस मध्ये स्टोरी आली होती. मी सेम वर्डिंग पिकअप केला, एक्झॅक्टली सेम, कारण की ते एडिटोरियल लिहिणारे लोक एवढं एक्सपर्ट राहतात, त्यांचं बिल्डअप एवढं छान राहतं की मी एक्झॅक्ट ते युज केलं होतं एक्झाम मध्ये.
मग त्याच्यानंतर पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न हे अवॉर्ड्स कोणाला भेटत राहतात अराउंड द इयर, ते बघत राहायला पाहिजे आणि त्यांना गुगल केलं पाहिजे, त्यांची स्टोरी गुगल केली पाहिजे. तर तसंच डॉक्टर दिलीप महालनोबिसला पद्मा अवॉर्ड भेटला होता. तुम्ही त्यांची गुगल केली होती स्टोरी आणि मी मग त्यांची स्टोरीला यूज केलं होतं एसे मध्ये. तर म्हणजे असं युनिक आणि करंट अनेक्डोट्स यूज करू शकता तुम्ही. मोनोटोनस आणि म्हणजे गांधीजी या हे जे सगळे लिहितात ते ना लिहिता काही तुम्ही युनिक आणि न्यू फ्रेश काही लिहाल तर एक तुमच्या एसेला एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह भेटेल आणि मार्क्स पण जास्त भेटणार. त्याच्यानंतर एसेची बॉडी जी येते ती तुम्हाला एक तर जीएसचा अप्रोच असतो या सोशल पॉलिटिकल इकॉनॉमिक असा अप्रोच असतो. तर एसे फुल तसं बिल्डअप करून लिहावा लागतो आणि कन्क्लुजन फॉरवर्ड लुकिंग कन्क्लुजन लागते एसे मध्ये. तर असे 2 एसे तुम्हाला 3 आवर्स मध्ये लिहावं लागतात. त्याच्यानंतर दुसरा पेपर जो असतो तो जनरल स्टडीज 1 असतो. तर जर तुम्ही सगळ्यांनी सिलेबस बघितला असणार आणि अवेअर असणार तर जनरल स्टडीज 1 मध्ये हिस्ट्री असते. हिस्ट्री फक्त एन्शंट म्हणजे फक्त ब्रॉड हिस्ट्री एक वर्ड दिलाय, पण त्याच्यात एन्शंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री हे येतात. आणि याच्या व्यतिरिक्त आर्ट अँड कल्चर येतं. त्याच्यानंतर जॉग्राफी असते, जॉग्राफी ऑफ इंडिया आणि वर्ल्ड आणि सोसायटी. हे पूर्ण एक पेपर 1 कॉन्स्टिट्यूट करतो. तर एमपीएससीचे ते स्पेसिफिकली काही महाराष्ट्र स्पेसिफिक क्वेश्चन्स येऊ शकतात पेपर 1 मध्ये. तर हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र तुम्ही थोडं स्पेसिफिकली वाचू शकता, मोर स्पेसिफिकली. त्यानंतर जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र की काय टोपोग्राफी आहे, काय जॉग्राफी आहे, काय वेगळे जॉग्राफिकल फॅक्टर्स आहे, क्लायमेटिक रिजन काय, ऍग्रिकल्चरल झोन्स काय, ते सगळं जॉग्राफी डिटेल महाराष्ट्र स्पेसिफिक पण करायची. इंडिया आणि वर्ल्ड तर करायचीच आहे कारण की युपीएससी पॅटर्न आला आहे म्हणून. त्यानंतर सोसायटी हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये एक्झॅक्ट मेन्शन आहे. तर सोसायटीमध्ये जे कीवर्ड्स आहेत सॉरी त्या कीवर्ड्सवर एक्झॅक्ट तुमचे नोट्स रेडी पाहिजे. जसं वुमेन असणार तर वुमेनवर तुमची नोट्स रेडी पाहिजे की वुमेनचे काय प्रॉब्लेम्स आहेत, वुमेनच्या फुल लाईफ सायकल मध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात. जसं प्री नेटल काय प्रॉब्लेम्स असतात बॉर्न व्हायच्या आधी, जेव्हा ती फक्त एक कोणती फिमेल फक्त मदर्स वूम मध्ये असतो तेव्हा पण फिमेल इन्फॅन्टिसाइड होतात. बॉर्न झाल्यावर फिमेल इन्फॅन्टिसाइड होतं. मग त्याच्यानंतर फिमेलचं जेव्हा यंग राहते टीनेज तेव्हा काय प्रॉब्लेम्स होतात, सेक्शुअल हॅरॅसमेंट झालं, स्टॉकिंग झालं, असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण सोसायटीमध्ये सगळे कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर एक वर्किंग वुमेनचे काय प्रॉब्लेम्स राहतात, वर्क प्लेसवर काय प्रॉब्लेम होतो, डुअल बर्डन झालं, सती सिंड्रोम झालं, हे सगळे. आणि मग ओल्ड एज मध्ये वुमेन्सचे काय प्रॉब्लेम्स राहतात. तर असं फुल जसं एक हा टॉपिकचं मी सांगितलं वुमेनचं की फुल स्टडी करायचं आहे त्यांचे प्रॉब्लेम्स. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे सोल्युशन्स पण करायचे आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहे, वे फॉरवर्ड तुम्ही काय लिहू शकता, काय इनोव्हेटिव्ह तुम्ही देऊ शकता, ग्लोबल प्रॅक्टिसेस काय आहे वुमेन्ससाठी, कोणत्या कंट्रीजमध्ये छान ग्लोबल प्रॅक्टिसेस अडॉप्टेड आहे वुमेन्ससाठी जे आपण इंडियामध्ये पण अप्लाय करू शकतो. तर असं फुल एक टॉपिकवर सोसायटीचे जे एक कीवर्ड्स आहेत त्याच्यावर फुल प्रॉपर डिटेल नोट्स प्रिपेअर करायचे. त्यानंतर हा जीएस पेपर 1 झाला. मग जीएस पेपर 2 येतो. जीएस पेपर 2 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पॉलिटी मेजर पार्ट कॉन्स्टिट्यूट करतो जीएस पेपर 2 चा. त्याच्यानंतर गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. इंटरनॅशनल रिलेशन्स मोस्टली करंट बेस्ड राहतात की कोणत्या कंट्री सोबत काय चालू आहे. तर करंट अफेअर्स याच्यात खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. इव्हन पॉलिटीमध्ये पण खूप करंट अफेअर्स बेस्ड असतं. सपोज याचं मी एक्झाम्पल असं देणार की जर कोणतं गव्हर्नमेंट आणि गव्हर्नरचं टसल चालू आहे तर खूप लाईकली आहे की क्वेश्चन्स त्याच्यावर येणार. जसं 1 नेशन 1 इलेक्शनचं कमिटी बसली होती, डिस्कशन चालू होते, तर 1 नेशन 1 इलेक्शनवर क्वेश्चन आला होता युपीएससी मध्ये. तसंच जे पण करंटमध्ये पॉलिटीचं चालू असते आपल्या पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये ते लाईकली आहे की रिफ्लेक्ट होणार आपल्या मेन्स क्वेश्चन्स मध्ये. जसं आता व्हाईस प्रेसिडेंटच्या रेझिग्नेशनवर खूप डिस्कशन्स चालू आहेत, न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स आणि हे सगळे येतात.
तर तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट हा टॉपिक प्रिलिम्ससाठी, मेनसाठी सगळ्यांसाठी प्रॉपर प्रिपेअर केला पाहिजे. तर करंटची लिंक्ड मोस्टली पेपर 2चं प्रिपरेशन केलं पाहिजे. पॉलिटी झालं आणि इंटरनॅशनल रिलेशन झालं. गव्हर्नन्स हा थोडा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. सोशल जस्टिस पण स्टॅटिक सब्जेक्ट आहे. तर याचे प्री रेडी रोड्स ठेवले पाहिजे. त्यानंतर मग येते जीएस पेपर 3. जीएस पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. इकॉनॉमिक्स मध्येच एक पार्ट आहे ऍग्रिकल्चर. इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहे ते, त्याच्यातच येते. त्याच्यानंतर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट. तर पेपर 3 खूप वास्ट पेपर आहे कारण की मल्टिपल सब्जेक्ट्स आहे. तर पेपर 3 ला टॅकल करायचं एक स्ट्रॅटेजी म्हणजे मी टिप्स सांगणार की जे स्टॅटिक सब्जेक्ट्स आहे ज्याचे क्वेश्चन्स माहिती आहे की काय येऊ शकतात. सपोज ऍग्रिकल्चर हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. याला तुम्हाला थोडं करंट ऍड करावं लागेल त्याच्यात, करंट पर्स्पेक्टिव्ह तुमचं व्हॅल्यू ऍडिशन म्हणणार. पण बेसिकली खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात स्टॅटिक आहे. अगर तुम्ही सिलेबस बघणार पॉइंट वाईज तर फॉरवर्ड, बॅकवर्ड लिंक्वेजेस, एमएसपी असे कीवर्ड्स मेन्शन्ड आहेत. तर एव्हरी कीवर्डवर अगर तुमचं नोट्स रेडी राहणार, प्री प्रिपेअर्ड राहणार, तर तुम्हाला इथे ऍडव्हान्टेज होऊन जातो. मग त्याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी झालं. हा पण मोस्टली स्टॅटिक आहे. 90% स्टॅटिक सब्जेक्ट आहे. तर याचे पण एक एक कीवर्ड्स घ्यायचे आपल्या सिलेबस मधून आणि त्याचे नोट्स प्रिपेअर ठेवायचे. जसं इंटरनल सिक्युरिटीमध्ये इन्सर्जन्सी आहे या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे, हे सगळे कीवर्ड्स असतात, त्याच्यावर नोट्स प्रिपेअर्ड पाहिजे. तर जर स्टॅटिक सब्जेक्टचे नोट्स प्रिपेअर आहे ना, तर कोणता पण सब्जेक्ट टॅकल करणं इझी होऊन जातं. इकॉनॉमिक्स थोडा डायनामिक आणि करंट अफेअर्स बेस्ड येणार. एन्व्हायरमेंट सायन्स मोस्टली करंट अफेअर बेस्ड राहणार 90%. तर जे स्टॅटिक आहे जीएस3 मध्ये ते प्री प्रिपेअर्ड राहू शकतात. डिझास्टर मॅनेजमेंट पण खूप म्हणजे 80-90% तुम्ही प्री प्रिपेअर्ड ठेवू शकता आणि तुम्ही प्रिडिक्ट पण करू शकता की या इयर मध्ये कोणते डिझास्टर्स झाले आहे, कोणते डिझास्टर्स येऊ शकतात. आणि सपोजेटली आता अर्बन फ्लडिंग खूप होत आहे, तर तुम्ही त्याच्यावर प्रिपेअर्ड राहू शकता. तर असंच जे प्रिडिक्ट केलं पाहिजे की काय न्यूज मध्ये चालू आहे, काय खूप इम्पॉर्टंट आहे. तसं एमपीएससी मध्ये पण ते लोक तसे क्वेश्चन्स उचलतील करंट अफेअर्स मधून. तर करंट अफेअर एक खूप इम्पॉर्टंट पार्ट होऊन जातो. त्यानंतर ऑप्शनल GS4 येतं. GS4 आय थिंक एकदम न्यू पेपर आहे एमपीएससी साठी. तर GS4 म्हणजे एथिक्सचा पेपर असतो. एथिक्स मध्ये मी सांगणार ब्रॉडली की 2 पार्ट असतात पेपरमध्ये. फर्स्ट इज स्टॅटिक पार्ट, जिथे 13 क्वेश्चन्स राहतात आणि सेकंड इज केस स्टडीज, त्याचे 6 क्वेश्चन्स राहतात. 6 केस स्टडीज दिले राहतात आणि ब्रॉडली तुम्हाला ते आन्सर करावं लागतं. त्या स्टॅटिक पार्ट जे असतात 13 क्वेश्चन्स, ते मोस्टली जे सिलेबस दिला युपीएससीचा सिलेबस एकदम गोल्डन लेटर्स मध्ये लिहून आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे. म्हणजे पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक एक वर्ड तुम्हाला सिलेबसचा यूज करून तुम्हाला त्याच्यावर नोट्स बनवायचे आहे. तसंच एथिक्स मध्ये पण जर एथिक्सच्या सिलेबस मध्ये लिहिलं इमोशनल इंटेलिजन्स, तर तुम्हाला डिफरन्स आहे एमपीएससी युपीएससी सिलेबस मध्ये की युपीएससी इंडिया आणि वर्ल्डचं कॅटर करणार आणि एमपीएससी मध्ये तुम्हाला थोडं महाराष्ट्राचं पण करावं लागणार. बाकी एक्झॅक्टली सेम सिलेबस आहे, फक्त तिथे विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र असं लिहून आहे. तर एथिक्स मध्ये पण जसं मी सांगत होती की कीवर्ड्स घ्यायचे, जसे इमोशनल इंटेलिजन्स झालं, ऍटिट्यूड झालं, ऍप्टिट्यूड झालं, हे सगळे कीवर्ड्स आहे आणि त्याच्या आतमध्ये लिहिलं आहे की काय काय आहे. तर 13 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट या सिलेबस मधून क्वेश्चन्स येणार. हे सगळे प्री प्रिपेअर्ड ठेवायचे आहे. मी एक एक्झाम्पल देऊन सांगणार कसं करायचं. जसं ऍटिट्यूडचा कोणता क्वेश्चन आहे, तर ऍटिट्यूडचे काय मॉडेल्स आहेत, म्हणजे स्टॅटिक मध्ये तुम्ही करणार कोणते एक्झाम्पल्स रेडी ठेवू शकतात. जसं पॉलिटिकल ऍटिट्यूड साठी तुम्ही कोणते एक्झाम्पल रेडी ठेवू शकता. तर मग त्याच्यानंतर जनरल ऍटिट्यूड डेव्हलपमेंट असते की हाऊ टू डेव्हलप ऍटिट्यूड. तर तुम्ही कसं कोणाचा ऍटिट्यूड डेव्हलप कराल या कोणाची ऍटिट्यूड चेंज कसं करू शकता, हे सगळं रेडी ठेवायचं आहे. याच्यात पण एक्झाम्पल्स रेडी ठेवायचे. जसं ऍटिट्यूड चेंज मध्ये तुम्ही महात्मा गांधीचे एक्झाम्पल खूप लोक लिहितात की कसं त्यांनी जेव्हा इंडियामध्ये आले फ्रीडम स्ट्रगलसाठी, तर त्यांनी फुल आपलं क्लोथिंग पासून सगळं चेंज केलं.
मग किरण बेदीचे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की जेव्हा त्यांना तिहार जेलमध्ये पोस्टिंग झाली तर ती पनिशमेंट पोस्टिंग त्यांनी नाही कन्सिडर केली. ते त्यांचं ऍटिट्यूड होतं की हाऊ टू लुक ऍट अ सिच्युएशन अँड हाऊ टू अप्रोच इट. तर अशा एव्हरी टॉपिकवर तुम्हाला एक्झाम्पल्स पण रेडी ठेवावं लागणार, करंटशी रिलेटेड पण, कोणते IAS ऑफिसर्सचे पण, आणि पॉलिटिशियन झाले, स्पोर्ट्स पर्सन झाले. जसे इमोशनल इंटेलिजन्स मध्ये तुम्ही कोणतं पण स्पोर्ट्स पर्सनचं लिहू शकता की कसे मॅनेज करतात स्पोर्ट्समध्ये इमोशन्स, जसं क्रिकेट झालं. हाऊ डू यू बॅलन्स इमोशन्स, कारण की इमोशन्स एवढे हाय राहतात पब्लिकमध्ये, इंडिया पाकिस्तान मॅच मध्ये कोणत्या पण. तर हाऊ इमोशनल इंटेलिजन्स हेल्प्स टू डू इमोशनल मॅनेजमेंट. तर असं फुल एथिक्सचा सिलेबस जो आहे फर्स्ट 13 क्वेश्चनचा फर्स्ट पार्टचा, तो तुम्ही सिलेबस वाईज जाऊन एक एक पॉइंटवर नोट्स बनवू शकता. प्री रेडी नोट्स पण भेटणार. सरचे छान असतात एथिक्सचे नोट्स, एक्झाम्पल्स वगैरे करंटचे देतातच सर. मग त्यानंतर केस स्टडीचा जो पार्ट आहे, केस स्टडीच्या पार्टमध्ये तुम्हाला 6 केस स्टडीज असतात. तर केस स्टडीज पण असं नाहीये की तुम्हाला एकदम न्यू केस स्टडी येऊन जाणार. युपीएससीचे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार, अनालिसिस करणार केस स्टडीजचे, तर तुम्हाला कळणार की काही फिक्स्ड पॅटर्न आहे की करप्शनवर कोणती केस स्टडी राहील, सिनियर्सच्या प्रेशरवर कोणती केस स्टडी राहील. तसे 6-7 केस स्टडीचे ब्रॉड मॉडेल्स आहेत की याचं करप्शनवर असू शकते, या कोणतं सिनियर्सचं प्रेशर आहे की कोणतं पॉलिटिकल प्रेशर आहे. तर याच्यावर पण एक फ्रेमवर्क रेडी पाहिजे, कारण की एथिक्सचा पेपर कम्प्लीट करणं खूप एक मोठा टास्क असतो लिमिटेड टाइम मध्ये. तर प्री रेडी पूर्ण सिलेबस पाहिजे मेन्सचा बिफोर गिव्हिंग प्रिलिम्स, असं मला वाटतंय. कारण की त्या 3 महिन्यात, जे मधले 3 महिने असतात प्रिलिम्स मेन्सचे, तिथे आन्सर रायटिंग पण करायचं असते. तर मी आन्सर रायटिंगचं पण सांगणार. जसं हे मी पूर्ण एक बेसिक मॉडेल सांगितलं तुम्हाला, मेन्सचं काय सब्जेक्ट्स आहेत, कशी स्ट्रॅटेजी तुम्ही, म्हणजे मायन्यूट स्ट्रॅटेजी कशी युज करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आन्सर रायटिंगचा आहे. त्याच्यावर मी थोडंसं सांगून देते. आन्सर रायटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कंटेंट, ज्याच्यावर मी आतापर्यंत बोलली आहे की तुम्हाला बेसिक कंटेंट तुमचं पाहिजे. त्याच्यानंतर येते स्ट्रक्चरिंग, त्याच्यानंतर येते प्रेझेंटेशन, आणि मग त्याच्यानंतर येते व्हॅल्यू ऍडिशन. तर कंटेंट जर तुमचं बेसिक कंटेंट रेडी आहे तर तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट करू शकता. आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्वेश्चनची डिमांड ऍड्रेस करणं. सपोज क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की व्हाईस प्रेसिडेंट गव्हर्नरची पोस्ट या टाइमवर रिक्वायर्ड आहे की नाही, तर तुम्हाला तेच ऍड्रेस करावं लागणार की इज इट रिक्वायर्ड ऑर नॉट, प्रोस कॉन्स या रिक्वायर्डचे काही पॉइंट्स आणि नॉट रिक्वायर्डचे काही पॉइंट्स तुम्ही त्याच्यावर गव्हर्नरचा क्वेश्चन दिसला तर तुम्ही त्याच्यावर हे नाही की डायरेक्ट तुम्हाला जे गव्हर्नरचा माहिती आहे ते लिहाल, तो अप्रोच नाही करायचा आहे. जे क्वेश्चन मध्ये विचारलाय, जी क्वेश्चनची डिमांड आहे ती ऍड्रेस करायची आहे. सेकंड आन्सर रायटिंग मध्ये येते प्रेझेंटेशन. हाऊ यू प्रेझेंट युअर आन्सर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी म्हटलं, सगळे युपीएससीचा सिलेबस फॉलो करतात, सगळे सेम नोट्स फॉलो करतात, सगळे सेम मटेरियल वाचतात. जर गांधीजीवर क्वेश्चन आला, कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधीजी, सगळे सेम लिहिणार. हाऊ वुड यू गेट अन एक्स्ट्रा एज और एक्स्ट्रा हाफ मार्क्स ऑन ईच क्वेश्चन और ईच आन्सर मोर इज युअर प्रेझेंटेशन. स्ट्रक्चरिंग प्रेझेंटेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आन्सर रायटिंग मध्ये. प्रेझेंटेशन म्हणजे तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता. तर इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हा तर बेसिक स्ट्रक्चर आहेच. त्याच्यात बॉडीमध्ये तुम्ही फ्लो चार्ट यूज करू शकता, तुम्ही डायग्राम्स यूज करू शकता. हिस्ट्री, जॉग्राफी मध्ये झाले तुम्ही इंडियाचे मॅप यूज करू शकता. तुम्ही काही जॉग्राफिकल फिनॉमिना विचारला, व्हॉल्कॅनिझम, तर तुम्ही व्हॉल्कॅनोचं डायग्राम बनवू शकता. जर कोणता अर्थक्वेकचा फिनॉमिना विचारला या अर्थक्वेक बद्दल विचारलं तर काही झोन्स मार्क करू शकता, अर्थक्वेक प्रोन एरियाज मार्क करू शकता. त्यानंतर सोसायटीमध्ये जर तुम्हाला विचारलं की तुम्ही काही फ्लोचार्ट बनवू शकता. मग पॉलिटीमध्ये तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता प्रेझेंटेशन. तुम्ही वेन डायग्राम बनवू शकता की सपोजिटली प्रेसिडेंटचं कसं इलेक्शन होतंय, ते एक वेन डायग्राम अशी तुम्ही फ्लो चार्ट बनवला तर नॉमिनेशन होतात, असं म्हणजे फुल असं काही इनोव्हेटिव्ह गोष्टी तुम्ही युज करू शकता पॉलिटीमध्ये पण. मग गव्हर्नन्स मध्ये, सपोज गव्हर्नन्स मध्ये तुम्हाला विचारलं की व्हॉट इज गव्हर्नन्स, व्हॉट इज गुड गव्हर्नन्स, तर गुड गव्हर्नन्सचे कंपोनेंट्स तुम्ही एक
हब अँड स्कोप मॉडेलमध्ये बनवू शकता. त्यानंतर अजून स्ट्रक्चरिंग मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये डायग्राम्स खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ल्ड मॅप तुम्हाला आलाच पाहिजे, इंडियाचा मॅप तुम्हाला आलाच पाहिजे आणि खूप कमी टाइम मध्ये तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे की तुम्ही तो मॅप बनवू शकता पेपरमध्ये. त्यानंतर GS3 मध्ये पण डायग्राम्स यूज करू शकता. ऍग्रीकल्चर मध्ये इंडियाचा मॅप यूज करू शकता की कोणते पार्ट मध्ये कोणते सॉइल मध्ये कोणतं क्रॉप सुटेबल आहे तसं लिहू शकता. जसं अगर जर तुम्ही मॅप बनवाल तर नॉर्दर्न पार्ट मध्ये माउंटेनियस सॉइल आहे तर तिथे कसे क्रॉप्स यूज होतात, त्या काय प्लांटेशन असते, नॉर्थ ईस्ट मध्ये काय प्लांटेशन असते, राजस्थान साईडच्या सॉइल मध्ये. तर असं तुम्ही प्रेझेंटेशन हे छोटे छोटे पॉइंट आहेत जे तुम्हाला एक्स्ट्रा एज आणि एक्स्ट्रा मार्क्स देणार. त्यानंतर अजून एन्व्हायरमेंट मध्ये झालं, सपोज इकोटोनचा कोणता क्वेश्चन आला तर तुम्ही 2 असे इंटरसेक्टिंग सर्कल्स बनवू शकता. या साईडला तुम्ही एव्हरग्रीन फॉरेस्ट, या साईडला डेझर्ट आणि मध्ये तुम्ही इकोटोन या काही पण म्हणजे असं दाखवू शकता प्रेझेंटेशन. छोटे छोटे तुम्हाला टॉपर्स कॉपी मधून पिकअप करावं लागणार, तुम्हाला सर्च नोट्स या काही तुम्हाला स्वतः पण बनवावं लागणार. असे सगळे जे छोटे छोटे निटिग्रिटीज आहेत प्रेझेंटेशनच्या तुम्हाला प्री प्रिपेअर ठेवावं लागणार. तुम्ही एकदम एक्झाम मध्ये जाऊन म्हणणार की मी इंडियाचा मॅप बनवणार, तसं नाही होत. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार त्याची. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग नंतर दुसरा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे शॉर्ट नोट्स. मी स्ट्रॅटेजी सांगितली, मी तुम्हाला हे सांगितलं की मेन्सचा सिलेबस काय आहे, पेपर्सची ब्रॉड स्ट्रॅटेजी. आन्सर रायटिंग सांगितलं तर मी सांगणार शॉर्ट नोट्स कसे प्रिपेअर करायचे. मेन्स मध्ये शॉर्ट नोट्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट बिकॉज पेपर तुम्हाला मेन्सचे द्यायचे आहे 3 दिवसात, एसए, GS1, GS2 आणि GS3, GS4. तर तुम्हाला त्या शॉर्ट पिरियडमध्ये 1 वीक मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस रिवाइज झाला पाहिजे. 1 डे बिफोर तुमचा पूर्ण सिलेबस रिवाइज झाला पाहिजे. तिथे 1 आवर 2 पेपरच्या गॅप मध्ये तुमचा सिलेबस रिवाइज झाला पाहिजे. जर GS1, GS2 च्या मध्ये गॅप आहे तर GS2 चं पूर्ण तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे 1 तासाच्या ब्रेकमध्ये. तर तुमचे शॉर्ट नोट्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर मेन्स. कारण खूप गोष्टी असतात ज्या टेम्पररी मेमरीमध्ये असतात आपल्या. तर जे आपण 1 तास आधी बघू एक्झाम हॉलमध्ये एंटर करायचे ते खूप इम्पॉर्टंट होऊन जातात. तर शॉर्ट नोट्स फर्स्ट रिडिंग मध्ये नाही बनवायचे, सेकंड रिडिंग मध्ये पण नाही बनवायचे. आन्सर रायटिंग करायची आधी, बेसिक नोट्स मधून आन्सर रायटिंग करायची, त्यानंतर आन्सर रायटिंग मध्ये पण काही व्हॅल्यू ऍडिशन करायचे आणि मग लास्ट स्टेज मध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. तर शॉर्ट नोट्स हे खूप जास्त मेन नोट्सचं रिव्हिजन झाल्यावरच बनवू शकतो आणि तुम्हाला सगळ्यांचे शॉर्ट नोट्स युनिक राहणार. कारण की जे मला वाटते की हे मला चांगल्याने येते, मला जे नाही येत मी माझ्या शॉर्ट नोट्स मध्ये मेन्शन करणार. असू शकतं की जे मला नाही येत ते तुम्हाला येते आणि तुम्हाला काही दुसरं नाही तर तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये ते मेन्शन करणार. तर शॉर्ट नोट्स आर व्हेरी युनिक टू अ पर्सन आणि तुम्हाला मेन साठी ते प्रिपेअर करावं लागणार ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. जसं ऍग्रिकल्चरचं मी एक्झाम्पल घेणार सब्जेक्टचं, कारण की स्टॅटिक सब्जेक्ट आहे. तर ऍग्रिकल्चर मध्ये जर MSP आलं या कोणता पण आला, मला त्याच्यामध्ये 2 मी कन्क्लुजन्स लिहून ठेवला माझ्या शॉर्ट नोटमध्ये की ऍग्रिकल्चरचे कोणते क्वेश्चन आले तर मला छान कन्क्लुजन्स लिहायचे आहे. जसं MS स्वामीनाथनचा मी एक कोट लिहून ठेवला होता ऍग्रिकल्चरसाठी की फ्युचर बिलॉंग्स टू नेशन विथ ग्रेन्स नॉट विथ गन्स. तर असे 2-4 तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये कोड्स पाहिजे, डेटा फॅक्ट्स पाहिजे, कारण की डेटा फॅक्ट्सनी व्हॅल्यू ऍडिशन होणार. तर शॉर्ट नोट्स मध्ये अशा काही इनोव्हेटिव्ह गोष्टी पाहिजे जे तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आणि तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स भेटणार. डेटा फॅक्ट्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट जे शॉर्ट नोट्स मध्ये पाहिजे. जसं की ऍग्रिकल्चर किती प्रोडक्शन झालं, इकॉनॉमिक्सचं सपोजिटली की आपल्या इंडियाचा ट्रेड किती होता, आपल्या इंडियाची GDP किती आहे, बेसिक गोष्टी या सगळ्या ज्या आहे, एवढे सारे डेटा फॅक्ट्स आपण जास्त वेळ लक्षात नाही ठेवू शकत. ते सगळे आपण शॉर्ट नोट्स मध्ये टाकायचे की रिपीटेड रिव्हिजन आणि तिथे जायच्या आधी पण एक्झाम हॉलमध्ये पण जायच्या आधी जी रिव्हिजन आहे त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट राहणार. तर शॉर्ट नोट मेकिंग मी प्रोसेस सांगितला की फर्स्ट रिडिंग मध्ये नाही बनवायच्या, 4-5 रिव्हिजन झाल्यावर बनवायचे. त्यानंतर रिव्हिजन. आता रिव्हिजन कसं करायचं, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन UPSC प्रिपरेशन. कारण की सिलेबस इज व्हेरी वास्ट, सो रिपीटेड रिव्हिजन इज व्हेरी मच रिक्वायर्ड.
एमपीएससी मध्ये पण आता जसं रिटर्न झालाय म्हणून, कारण की तुम्हाला तिथे आतापर्यंत एमसीक्यू होतं, तुम्हाला फक्त आन्सर समोर होते, टिक करायचं होतं. आता तुम्हाला रिकॉल करायचं आहे. रिकॉल करायसाठी तुम्हाला रिपीटेड रिव्हिजन्सची खूप गरज राहणार. तर त्यासाठी कोणता पण एक सब्जेक्ट कम्प्लीट झाला, ओव्हर फ्यू डेज त्याला रिवाइज करत राहायचं. ओव्हर फ्यू मंथ्स त्याला रिवाइज करत राहायचं. सपोज आता अगर 1 वर्षाने पेपर आहे, मी आता 3 महिन्यात माझं ऑप्शनल कम्प्लीट केलं आहे. तर त्याच्या मी 1 मध्ये 1-1 तास मी रिव्हिजन करत राहणार. परत एक रिव्हिजन झाली, परत 1-1 रिव्हिजन करत राहणार. मी एकदा वाचून झाल्यावर 1-1 तासच देणार पुढचे 3 महिने. पण ते कंटिन्यू त्याच्या टचमध्ये राहणार सब्जेक्टच्या. तेव्हाच तुम्हाला आठवण राहणार लॉंग टर्म मध्ये. तसंच तुम्ही जीएस साठी पण करू शकता. आता ऑप्शनलचं मी सांगणं विसरली होती पेपर्समध्ये. ऑप्शनल चे 2 पेपर्स राहतात आणि तुम्ही कोणते पण लिस्ट ऑफ ऑप्शन्स 20-25 ऑप्शन्स मधून कोणते पण तुम्ही चूज करू शकता ऑप्शनल. ऑप्शनल 500 मार्क्सचे राहणार आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेन्स. ऑप्शनल माझा अँथ्रोपोलॉजी होता युपीएससी मध्ये आणि म्हणजे ऑप्शनलची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी होऊन जाते. तर मी जनरल स्ट्रॅटेजी मध्ये तर नाही सांगू शकत, कारण की मला फक्त अँथ्रोपोलॉजीची स्ट्रॅटेजी माहिती आहे. बाकी सब्जेक्टची वेगळी वेगळी असू शकते. तर म्हणजे हा ब्रॉड ओव्हरव्ह्यू झाला. आता सावी, आय थिंक थोडा पार्ट आपण पीवायक्यूज चा कव्हर करू शकतो मेन्स साठी. आय थिंक तो पार्ट ठीक आहे. व्हाय इम्पॉर्टंट वगैरे. पीवायक्यूज जसं मी म्हटलं, काही सब्जेक्ट स्टॅटिक आहे. जसं हिस्ट्री स्टॅटिकच राहणार, काही पण होऊन जाऊ. एन्शियंट हिस्ट्री सेम राहणार, मिडिवल हिस्ट्री सेम राहणार, मॉडर्न हिस्ट्री सेम राहणार. तर आता याच्यात जे स्टॅटिक सब्जेक्ट आहे त्याच्यात पीवायक्यूज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट होऊन जातात, कारण की खूप क्वेश्चन्स होऊ शकतात की रिपीट होतात. जसं हडप्पावर कोणता क्वेश्चन आला तर 2-3 वर्षांनी परत रिपीट होऊन जाणार. आर्ट अँड आर्किटेक्चर आलं मुघल इंडियाचं, तर ते 2-4 वर्षांनी परत रिपीट होणार. तर जर स्टॅटिक सब्जेक्टचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, तर तुम्हाला पीवायक्यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे पीवायक्यूज रेडी राहणार, तोच क्वेश्चन रिपीट झाला तर तुमचं रेडीमेड आन्सर रेडी राहणार आणि तुम्हाला जो एक क्वेश्चन 7 मिनिट्स मध्ये लिहायचा आहे, तो तुम्ही 6.5 मिनिट्स मध्ये लिहू शकता. तर ते एक बेनिफिट होते. प्लस पीवायक्यूजने तुम्हाला समजते की युपीएससीचा काय माइंडसेट आहे क्वेश्चन्स फ्रेम करण्यात. आता एमपीएससीचं तर नाही आले आहे क्वेश्चन्स, कारण की फर्स्ट टाइम आहे की रिटर्न मेन्स राहणार. तर युपीएससीचं तुम्ही बघू शकता की काय कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारतात. युपीएससीचे मोस्टली ऍप्लिकेशन बेस्ड राहतात क्वेश्चन्स. डायरेक्ट स्टॅटिक क्वेश्चन्स नाही राहणार की व्हॉट इज प्रेसिडेंट, व्हॉट इज द रोल ऑफ द प्रेसिडेंट, असं नाही राहणार. पण प्रेसिडेंट जे काही अनालिटिकल पार्ट राहणार, अनालिसिस राहणार. तर पीवायक्यूजने तुम्हाला हे समजणार की क्वेश्चन्स कशा प्रकारे, कशा टाईपचे विचारतात. त्यानंतर पीवायक्यूज अजून एक इम्पॉर्टन्स आहे की प्रॅक्टिस पण होऊन जाते. टेस्ट सिरीज देण्यापेक्षा तुम्ही जर पीवायक्यूज लिहिले तर तुमची एक प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ते क्वेश्चन सेट पण सर्व करतात पीवायक्यूज. मग जे डायनॅमिक सब्जेक्ट आहे, सपोज पॉलिटी हा डायनॅमिक आहे, पण काही सम पार्ट याचा बेसिक आहे. जसं कोणतं क्वेश्चन फुल राहणार, म्हणजे गव्हर्नरवर जसं मी म्हटलं की अनालिसिस इज गव्हर्नर्स पोझिशन रिक्वायर्ड ऑर नॉट. तर काही पार्ट त्याचा स्टॅटिक राहणार. गव्हर्नरचं आर्टिकल तुम्हाला माहिती पाहिजे राहणार. गव्हर्नरचं आर्टिकल झालं, कोणत्या कमिटीज बनल्या होत्या गव्हर्नरवर, वेगळ्या वेगळ्या कमिटीजचे काय रेकमेंडेशन आहे, जसं पुंची कमिशनचे काय रेकमेंडेशन आहे, असं. तर हे सगळं तुम्ही जर एक पीवायक्यूचं मॉडेल आन्सर वाचलं तर तुम्हाला हे सगळे कळणार की ओके, मला कमिटीज पण मेन्शन करावं लागतात आन्सर रायटिंग मध्ये. मला वे फॉरवर्ड मध्ये पण सेकंड एआरसीचे रेकमेंडेशन द्यावं लागतात. मला सुप्रीम कोर्ट जजमेंट्स पण कोट करावं लागतात एका आन्सर मध्ये की ओके, सुप्रीम कोर्टचा हा जजमेंट होता या केसवर. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या पीवायक्यूच्या मॉडेल आन्सरवरून तुम्हाला कळू शकतात की ओके, माझा आन्सर असं टाईपनी बेटर होऊ शकतोय, मला हे पण ऍड करायचं, हे पण ऍड करायचं. हे सेल्फ इव्हॅल्युएशन साठी पण तुम्ही युज करू शकता पीवायक्यूजला, की तुम्ही एक पीवायक्यूजला त्याचा आन्सर द्या आणि त्याचं मॉडेल आन्सर बघा. कोणते पण मोस्टली कोचिंग करतात. चल एक मिनिट. जस्ट 1-2 मिनिटांमध्ये परत आपण कंटिन्यू करूया. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, ठीक आहे? किंवा थोड्या वेळानंतर मी माइक्स पण ऑन करेल, तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये विचारणं सुरू करू शकता.
सॉरी सर. इट्स ओके. तर पीवायक्यूचं जसं मी सांगत होती की इम्पॉर्टन्स खूप आहे. तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन साठी पण पीवायक्यूज यूज करू शकता. जसं तुम्ही आन्सर लिहिला आहे एक आणि मग त्याचं मॉडेल आन्सर बघता, तर त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्ही कुठे इम्प्रूव्ह करू शकता. इथे तुम्ही टॉपर्स कॉपीचा पण यूज करू शकता की टॉपर्सने कोणता आन्सर लिहिला आहे, तर ते तुम्ही बिना त्यांचा आन्सर बघून क्वेश्चन लिहा आणि मग त्यांच्या आन्सरशी कम्पेअर करा की ओके, हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय आन्सर, what value additions do I need to do in my answer seeing the toppers copy. तर हे सगळे पीवायक्यूजचं युटिलायझेशन आहे. Okay, we can take the questions. ओके. रिव्हिजन फॉर द होल इयर मी सांगितलं आहे की पिरियॉडिक रिव्हिजन करणं खूप नेसेसरी आहे या प्रिपरेशन मध्ये. सपोजेटली अगर तुम्ही पूर्ण प्लॅन बनवताय 3 मंथचा, जर तुम्ही प्लॅन बनवलं, तुम्ही 2 वीक्स मध्ये पॉलिटी रिव्हिजन करायचा विचार केलाय, तर त्याच्यानंतर तुम्ही त्या 2 वीक्स मध्ये टेस्ट पण सॉल्व्ह करा. इधर मेन्स टेस्ट और प्रिलिम्स टेस्ट सॉल्व्ह करत राहा. तर टेस्ट इज ऑल्सो अ वे ऑफ रिवायझिंग. जे तुम्हाला नाही आठवत परत ते रिवाइज करा, परत टेस्ट द्या. रिव्हिजन टेस्ट ऍक्टिव्ह रिकॉल पण होणार. आन्सर रायटिंग करत आहे तर तिथे पण तुम्हाला इम्प्रूव्ह होणार. तसं रिव्हिजनची कम्प्लीट स्ट्रॅटेजी करू शकता टेस्ट सोबत मिक्स करून. एमपीएससी आणि युपीएससीच्या सिलेबसचा डिफरन्स मी सांगितलं. प्रिव्हियस इयर पेपरचे आन्सर शीट्स युपीएससीच्या क्वेश्चन पेपर्स अवेलेबल असणार युपीएससीच्या वेबसाईटवर. आन्सर्स तुम्हाला कोणत्या पण कोचिंगचे मॉडेल आन्सर्स देतात सगळे कोचिंग, तिथून भेटून जाणार. आता ते एआय पण आहे, तुम्ही एआय वर पण क्वेश्चन पेपर टाकून त्याचे आन्सर्स घेऊ शकता, पण ते क्रॉस व्हेरीफाय करत राहायचं, काही इन्फॉर्मेशन थोडी रॉंग असते. युपीएससीचे प्रिव्हियस इयर युपीएससीच्या वेबसाईटवरच राहतात. एक्झाम मुंबईला देऊ शकतो, म्हणजे मला याचा आयडिया नाही, पण युपीएससीचं सेंटर तर आहे मुंबई. एमपीएससीचं सगळीकडेच राहणार आय थिंक ऑल ओव्हर महाराष्ट्र. 1 इयर आहे तर एमपीएससीचं प्रिपरेशन करू शकतात. हो, करू शकता. डेली 10 to 12 hours द्यावं लागणार, कारण की 1 इयर इज लेस. जर तुम्हाला वाटत आहे की 1 वर्ष खूप असतं तर तो जास्त नसतो. जर तुम्हाला रिटर्न मेन्स आहे तर रिटर्न मेन्सचं खूप प्रिपरेशन लागतं आणि डेली तुम्हाला रिलिजियसली डिसिप्लिन अभ्यास कराल तर 1 वर्षात करू शकता. हा एक क्वेश्चन आहे. आय थिंक दिस इज द म्हणजे एक फार महत्वाचा प्रश्न आहे की हाऊ टू स्टार्ट प्रिपेअरिंग अगेन आफ्टर 3 प्रिलिम्स फेल्युअर. लाईक मोटिवेशन आणि हे फार जास्त 3 प्रिलिम्स फेलियर मध्ये तुमचे किती मार्कनी फेल झाले ते मॅटर करतात. जर तुमचे 20-30 मार्कांनी फेल होत असणार तुम्ही कट ऑफ पेक्षा, तर तुम्हाला आपल्या स्ट्रॅटेजीला ओव्हरलुक करण्याची खूप गरज आहे. स्ट्रॅटेजी चेंज करण्याची गरज आहे, गायडन्स घेण्याची गरज आहे, पर्सनल मेंटरशिपची गरज आहे. जर तुमचे कट ऑफ वरून खूप जास्त डिफरन्स आहे, जर तुमचं कट ऑफ वरून 5 मार्क्स या 10 मार्क्सच्या रेंजमध्ये डिफरन्स आहे, तर तुम्हाला डिमोटिवेट नाही झालं पाहिजे. काही लक फॅक्टर पण असतं आणि काही तुमची प्रॅक्टिसमध्ये कमी राहू शकते, तुमच्या माइंडसेटमध्ये पण राहू शकते. तर जर 5-10 मार्क्सच्या रेंजमध्ये तुमचं कट ऑफ मिस होत आहे, तर जी तुमची स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करत राहायची. टेस्ट ज्या आहेत त्या ऑफलाईन सेंटर्सवर जाऊन द्यायच्या. त्याच्याने तुमचं थोडंसं म्हणजे मी हे पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते. मी ऑफलाईनचं सेंटरवर जाऊन का द्यायला म्हणते, ओपन टेस्ट घेतात खूप साऱ्या कोचिंग. नॉट नेसेसरी की तुम्ही कोणती कोचिंग टेस्ट सिरीज जॉईन करा, ओपन टेस्ट होतात. घरी तुम्ही बसून टेस्ट देता, तुम्ही आपल्या कम्फर्ट झोन मध्ये देता. तुम्ही तेच कोणत्या कोचिंगच्या तिथे जाऊन द्याल तर तुम्ही ऑन युअर टोज राहणार. तुम्ही ते पेपर 2 तासात कम्प्लीट करायचं ट्राय करणार. तुम्ही घरी द्याल तर तुम्ही 1 तासात कसं तरी कम्प्लीट करून द्याल की सोडा टेस्टच आहे. तिथे तुम्ही 10 लोकांमध्ये राहणार, सगळे तुम्हाला सिरियस दिसणार, तुमचं माइंडसेट डेव्हलप होत जाणार युपीएससी च्या डे साठी, प्रिलिम्स डे साठी. प्रिलिम्स डे माइंडसेट डेव्हलप करणं खूप नेसेसरी आहे, कारण की
खूप लोक काही टेस्ट नाही देत, घरी बसून टेस्ट देतात आणि डायरेक्ट युपीएससीच्या सेंटरवर जातात. तो प्रेशर तिथे हँडल नाही होत आणि मग हे 5-10 मार्काचे जे डिफरन्स असते ते सिली मिस्टेक्स, प्रेशर डिफरन्स आणि हे सगळे जे अनसीन फॅक्टर्स आहे जे होतात कधी इव्हॅल्युएट म्हणजे जे इन्व्हिजिलेटर्स राहतात ते पेपर लेट डिस्ट्रीब्यूट करतात, ते बोलत राहतात, ते छोटे छोटे फॅक्टर्स आहेत. जर तुम्ही ऑफलाईन जाऊन टेस्ट देत राहणार तर हे मिनिमाइज होत राहणार आणि तुम्हाला त्या एन्व्हायरमेंटचं तुम्ही म्हणजे त्या एन्व्हायरमेंटला हे होऊन जाणार, त्या एन्व्हायरमेंटसाठी प्रिपेअर होणार. तर ऑफलाईन टेस्टनी तुमचे 5-10 मार्क्स होऊ शकतात. तुम्ही स्ट्रॅटेजी तुमची चेंज नाही केली तरी चालेल. रिपीटेड रिव्हिजन आणि टेस्ट देणं वाढवू शकता. जर तुम्हाला वाटत आहे की प्रिव्हियस अटेम्प्ट मध्ये तुम्ही खूप टेस्ट दिल्या आहेत तरी तुम्हाला काही फायदा नाही झाला आणि नाही होता फायदा, तर मग नाही नका द्या टेस्ट. आपली स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. स्वतः प्रोज अँड कॉन्स ओळखून घ्या स्वतःचे की मी लास्ट अटेम्प्ट मध्ये खूप टेस्ट दिल्या होत्या पण आता माझं तरीही नाही झालंय. तर मग तुम्ही स्वतःची टेलर मेड स्ट्रॅटेजी करा की मी वीकली एकच टेस्ट देणार, मी डेली टेस्ट नाही देणार, वीकली एक टेस्ट देणार. दुसरी गोष्ट जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रिलिम्स नाही क्लिअर करायची ती आहे पीवायक्यूचं अनालिसिस नाही करत प्रॉपर. तर पीवायक्यूज अनालिसिस करत राहायला पाहिजे. जे पण एमपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचं बघा की कोणत्या पार्टचे किती क्वेश्चन्स विचारले जातात, कोणतं पार्ट इम्पॉर्टंट आहे, कोणत्या पार्टचं कोणतं टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे. जर पॉलिटीमध्ये फंडामेंटल राईट्सचे क्वेश्चन जास्त विचारत आहे तर तो पार्टला जास्त फोकस करा. तर असं पीवायक्यूज बघून पण आपलं थोडं थोडं मायन्यूट चेंजेस करा स्ट्रॅटेजीमध्ये की या पार्टला मी जास्त इम्पॉर्टन्स देईन. पूर्ण लक्ष्मीकांतला एवढे इम्पॉर्टन्स न देता लक्ष्मीकांत मधले पण काही पार्ट्स आहेत मी त्यांना जास्त इम्पॉर्टन्स द्या. तर हे पीवायक्यूज बघून थोडंसं स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करू शकता. एक अजून क्वेश्चन आहे की बुक्स टू रेफर लाईक रेफरन्स बुक्स साठी विचारत आहे. बहुतेक मुलं म्हणजे इंग्लिश मिडियमची पण आहेत, सो ओके. ते ऍप्लिकेबल होईल. बुक्स तर खूपच जास्त कॉमन बुक्स आहेत ज्या मी रेफर केल्या. असं काही वेगळं काही रेफर नाही केलं, एनसीआरटीज केल्या आहे. हिस्ट्रीसाठी मी तमिळनाडू बोर्ड एनसीआरटी पण रेफर केली आहे, एन्शंट हिस्ट्री आणि मिडिवल हिस्ट्रीसाठी. मॉडर्न हिस्ट्रीसाठी मी स्पेक्ट्रम केली आहे. त्यानंतर युट्यूबवर काही व्हिडिओज बघायचे मॉडर्न हिस्ट्रीचे जर नाही समजलं, जर इंटरेस्टिंग नाही वाटत आहे. त्यानंतर जॉग्रफीसाठी एनसीआरटी कम्प्लिटली एनसीआरटी केला आहे मी आणि माझे क्लास नोट्स होते ते केले आहे. आणि जे जॉग्रफीचे नाही फिनॉमिना समजत, सपोज जेट स्ट्रीम्स नाही समजत तर युट्यूब व्हिडिओज बघायचे. युट्यूब व्हिडिओज या युट्यूबवर काही पण डाऊट्स क्लिअर होऊन जातात. आज काही एवढं मटेरियल अवेलेबल आहे. तर जे पण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे मी ती करत जायची. एनसीआरटीज हिस्ट्री जॉग्रफीचे मी केले आहे आणि स्पेक्ट्रम मॉडर्न हिस्ट्रीसाठी. त्यानंतर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत मी लक्ष्मीकांतच केली होती. त्यानंतर कोणता सब्जेक्ट, इकॉनॉमिक्ससाठी मी बेसिक क्लास नोट्स केले होते माझे आणि मृणाल सरचे व्हिडिओज केले होते. आणि जे काही नाही समजायचं ते मी गुगल करायचे, गुगल युट्यूब त्याच्यावरून. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर मी जास्त फोकस केला होता की माझं या कॉन्सेप्टवर क्लॅरिटी पाहिजे. तर माझा तो फोकस होता की मी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणार कोणत्या पण टॉपिकवर. त्यानंतर सायन्ससाठी मी करंट अफेअर्स बेस्ड जास्त करायची. न्यूजपेपर मी रिलिजियसली रेग्युलर वाचायची. माझं करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी होती की मी न्यूजपेपर इयर लॉंग प्रॉपर वाचायची. कोणतं काय येत आहे रिपीटेड, मी नोट्स नाही बनवायची न्यूजपेपरच्या, पण एकदम रिलिजियसली न्यूजपेपर इयर लॉंग फॉलो करायची आणि एंड मध्ये मी इयरली कंपायलेशन्स करायची. तर करंट अफेअर्सची माझी ही स्ट्रॅटेजी होती. तर सायन्स अँड टेक मोस्टली माझं करंट अफेअर्स मधून व्हायचं आणि जे स्टॅटिक सायन्स अँड टेक आहे त्यासाठी मी भरपूर रिसोर्सेस केले होते रेफर. काही काही कोचिंगचे जसं लेव्हल अपचं केलं होतं, त्यांचे नोट्स येतात ते मग मला बल्की वाटले तर मग मी सोडून दिले होते. तर असं म्हणजे मल्टिपल नोट्स करून सायन्स अँड टेक केलं होतं. एनसीआरटी पण मी केल्या होत्या सायन्सच्या बेसिक्स साठी
की काही बेसिक्स राहिले एनसीईआरटीचे. एन्व्हायरमेंटसाठी मी बेसिक क्लास नोट्स केले होते एन्व्हायरमेंटचे जे माझे होते, आणि त्यानंतर इयरली कंपायलेशन आणि न्यूजपेपर जे मी वाचायचे. करंट अफेअर लोडेड सब्जेक्ट आहे हे म्हणून. त्यानंतर स्टॅटिक सब्जेक्ट मध्ये अजून कोणतं राहिला? सोसायटी. हा, म्हणजे हे मेन स्पेसिफिक सब्जेक्ट साठी माझे मी कोणते कंपायलेशन उचलून घ्यायचे मार्केटमधून. जसं वर्ल्ड हिस्ट्रीचं सरने दिलं होतं, त्यांचं सरच कंपायलेशन घेतलं, ते वर्ल्ड हिस्ट्रीचे नोट्स केले आणि डन केलं होतं. कारण की जास्त टाइम नाही देऊ शकत वर्ल्ड हिस्ट्रीला, एक क्वेश्चन येतो किंवा येत पण नाही. मग त्यानंतर सोसायटीसाठी स्टॅटिकसाठी मी मार्केटमधून कोणतं पण कंपायलेशन उचलून घ्यायची. तसेच ज्या ज्या सब्जेक्टचे माझ्याकडे नोट्स नव्हते, गव्हर्नन्सचे या सोशल जस्टिसचे, मी कंपायलेशन उचलून कव्हर करायची. गव्हर्नन्सचं मी स्वतः केलं होतं टॉपर्स कॉपी आणि टॉपर्स नोट्स बघून. ऍग्रिकल्चर मी टॉपर्स कॉपी टॉपर्स नोट्स बघून. मेन्स माझं एकदम सिलेबस स्पेसिफिक पॉइंट्स वर नोट्स बनवायची आणि टॉपर्स कॉपी टॉपर्स नोट्स हे माझं बेसिक सोर्स होतं मेन्ससाठी. ठीक आहे. तुम्हाला अजून काही डाऊट्स असेल तुम्ही विचारू शकता कमेंट्स मध्ये. लक्ष्मीकांत कितीदा वाचावं लागणार? जोपर्यंत परफेक्ट नाही होत, जोपर्यंत तुम्ही आन्सर्स रॉंग नाही करत. त्याचं काही 10-15 टाइम्स जसा काही आन्सर नाही आहे त्याचं नाही, 2-3 टाइम असू शकतं की तुम्ही 2 तास वाचून तुम्ही आन्सर चेक करत आहे टेस्ट देऊन, तर तुम्हाला 2 तास वाचावं लागेल. तुमचं नाही होत तुम्हाला 4दा 5दा, तर त्याचं काही नंबर नाही आहे. डिपेंड्स ऑन युअर कॅपेबिलिटी टू रिमेंबर अँड अप्लाय. हाऊ टू अनालाइज आन्सर रायटिंग हे मी सांगितलं आहे. टॉपर्स कॉपी मधून तुम्ही सेल्फ अनालिसिस करू शकता. ओके, याशिवाय काही डाऊट्स असतील जे what were the mistakes that you made in past 5 attempts that you should avoid? Firstly, giving less number of tests for prelims. Second, I told you give offline tests. Go to the center and give test, because mindset is very important in prelims examination, not just your preparation but also your mindset. So you have to develop your overall personality to give prelims. Mentally and physically, both in both terms you need to be prepared. This was my learning. First, मी पहिले फक्त हेच विचार करायची की अभ्यास केल्याने होऊन जाते, पण तेवढंच नाही राहत. तुम्हाला एक माइंडसेट पण डेव्हलप करावं लागते, पॉझिटिव्ह आउटलुक डेव्हलप करावं लागते, स्वतःवर बिलीफ डेव्हलप करावं लागते की डू इट. अजून मिस्टेक्स आय विल ऍड टू दिस की मॅमने काय मिस्टेक केल्या, दॅट्स द डिफरंट पार्ट. द थिंग इज की प्रत्येक जण स्वतःच्या मिस्टेक स्वतः करतो एक्झाम मध्ये. ओके, अँड ते आयडेंटिफाय करून आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. ओके, सो दुसऱ्यांकडून आपण ते शिकू शकतो, त्यात काही डाऊट नाही आहे, बट स्वतःची मिस्टेक आपल्याला शोधावं लागतात नेहमी. ओके, ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील? हॅलो मॅम, एनसीईआरटी साठी काय कसं समजावा, फास्ट लर्निंग कसं करायचे आहे? फास्ट आणि शॉर्टकट काही नसते युपीएससी मध्ये, जे माझ्या एक्सपिरियन्सने आहे. शॉर्टकट नाही म्हणजे कसं समजायचं? फास्ट शॉर्टकट नाही, फास्ट कसं समजायचं? मी देतो त्याला. युट्यूबला व्हिडिओज आहेत, सो यू कॅन वॉच, तुम्ही ते पाहू शकता. तर ते तुमचं लर्निंग थोडं फास्ट करेल, बट जेवढा वेळ लागणार आहे त्याला समजून घ्यायला, तुम्हाला नोट्स बनवायला तेवढं लागणारच आहे. ओके, फक्त थोडं व्हिडिओच्या थ्रू ते काम सोपं होऊ शकतं. ओके, अजून काही डाऊट्स आहेत? तुमचे माइक्स पण ऑन आहेत, तुम्ही माइक्स ऑन करून विचारू शकता, हँड रेज करू शकता आणि विचारू शकता. इथे एक डाऊट आहे, युपीएससी मराठी भाषेत देता येते का? यू कॅन. हा अमृता बोला. मॅम, स्टेट बोर्ड कसं म्हणजे लर्न करायचं एमपीएससी साठी? स्टेट बोर्ड म्हणजे हाऊ टू लर्न स्टेट बोर्ड फॉर एमपीएससी, राज्य सेवा एमपीएससी? क्वेश्चन तुमचा कळला नाही, परत विचारा. स्टेट बोर्डचे बुक्स मॅम किती मॅटर करतात राज्य सेवा एक्झामसाठी? स्टेट बोर्डचे बुक्स किती मॅटर करतात?
जसं एमपीएससी मध्ये लिहून आहे मेन्सच्या सिलेबसमध्ये की महाराष्ट्र स्पेसिफिक, तर एमपीएससीचे बुक्स मॅटर करणार, कारण की महाराष्ट्र स्पेसिफिक तुम्हाला हिस्ट्री करावं लागणार, महाराष्ट्र स्पेसिफिक ज्योग्राफी करावं लागणार, पॉलिटी महाराष्ट्र स्पेसिफिक करावं लागणार, तर स्टेट बोर्डचे बुक्स मॅटर करतील. ओके मॅम, बट त्यांना स्टडी करण्यासाठी काही योग्य मार्ग आहे का? म्हणजे खूप कन्फ्युजन होतं, म्हणजे काय वाचावं काय वाचू नये, किंवा कुठल्या स्टँडर्डचे बुक रेफर करावे, असं खूप सारं कन्फ्युजन होतं. सो त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस बघावं लागणार. बुक्सला किती किती डेप्थ मध्ये वाचायचं, कोणते पार्ट करायचे, त्याच्यासाठी सिलेबस इम्पॉर्टंट आहे. कारण की आता प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन आले नाहीये की फर्स्ट टाइम आहे की अशी एक्झाम होणार, तर सिलेबस सगळ्यात इम्पॉर्टंट होऊन जाते. जर सिलेबस मध्ये लिहिलं आहे की हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र और आर्ट अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र, तर एनसीईआरटी मध्ये तुम्हाला बघावं लागेल की महाराष्ट्राच्या आर्ट मध्ये काय काय आहे, पेंटिंग्स कोणते आहे, डान्स फॉर्म्स कोणते आहे, अजून लँग्वेज कशी आहे. आता क्लासिकल लँग्वेज स्टेटस भेटलं तर काय त्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. तर असं एनसीईआरटी मध्ये तुम्हाला सिलेबस चे पॉइंट्स पिक करून ते डिसाईड करावं लागणार काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. स्ट्रॅटेजी फॉर द सीसॅट विचारलेलं आहे. माझं जसं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं तर मला एवढा त्रास नाही जायचा सीसॅट मध्ये, पण माझी स्ट्रॅटेजी तरी, कारण की खूप डिफिकल्ट येत होतं युपीएससीचं सीसॅट, तर माझी हीच होती की मी 6 महिन्याआधी, जसं डिसेंबर 6 महिन्याआधी मी प्रिलिम्स प्रिपरेशन चालू करायची, तर तेव्हा मी कोणती युट्यूबवरून एक फुल व्हिडिओ सिरीज बघून घ्यायची आणि नोट्स बनवून घ्यायची सीसॅटचे फॉर्म्युलाज वगैरेचे, आणि 3 महिन्याआधी मी टेस्ट देणं चालू करायची, वीकली टेस्ट, आणि मग 10 दिवसाआधी डेली टेस्ट सीसॅटच्या. तर त्या टेस्ट सिरीज मध्ये माझे ते प्रॅक्टिस व्हायची, रिपीटेड रिव्हिजन्स करत राहायचे फॉर्म्युलाजचे आणि क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे. प्री सोबत डिस्क्रिप्टिव्हची स्टडी कशी करायची, इंटिग्रेटेड करायची फर्स्टली, कारण की प्रिलिम्स ज्यांचं नाही निघत ते खूपदा म्हणतात की प्रिलिम्स नाही निघत आहे, कारण की ते मेन्स प्रिपरेशन नाही करत. मेन्स प्रिपरेशन डिटेल्ड आणि अनालिटिकल असते, तर त्याच्यात प्रिलिम्स मध्ये पण खूप हेल्प होऊन जातो. तर सोबत सोबत करत राहायची. जसं तुम्ही 2 वीक पॉलिटीला डेडिकेट केले आहे, तर तुम्ही जर लक्ष्मीकांत वाचली, त्याच्यानंतर तुम्ही एमपीएससीचा सिलेबस बघून घ्या की पॉलिटीच्या मेन्सचा काय सिलेबस आहे, त्याच्यावर पण तुम्ही पॉइंट्स लिहा, नोट्स बनवा, रेडीमेड नोट्स असतील तर ते वाचा, आणि मग प्रिलिम्सचे जसं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार तसे मेन्सचे पण करत राहा. तर त्या 2 वीक्स 3 वीक्स जेवढं पण तुम्हाला पॉलिटीला लागणार त्या टाइम मध्ये दोन्ही डिस्क्रिप्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्ही पॅरलली करत राहायचं. मेन स्पेसिफिक सब्जेक्ट राहिले तर फक्त मेन्स करायचं, प्री स्पेसिफिक तसं कोणतं आहे नाही, प्री वाले मेन्स मध्ये आहेच. हॅलो. येस यश, तुम्ही विचारू शकता. हा, हॅलो. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. कॉंग्रॅच्युलेशन फॉर द रँक. सो Thank you. माझा एकच प्रश्न होता की तुम्ही ऑप्शनल साठी किती आयटरेशन्स नंतर नोट्स बनवले, शॉर्ट नोट्स स्पेसिफिकली अँथ्रोपॉलॉजी साठी? ऑप्शनल साठी पहिले मी क्लासेस केले होते, त्यानंतर मी क्लास नोट्स रिवाइज केले, त्यानंतर मी टॉपर्स नोट्स पाहिले, आणि त्याच्यानंतर मला वाटलं की माझे क्लास नोट्स सफिशियंट नाही आहे, तर त्याच्यानंतर मी टॉपर्स नोट्स बघून आणि मग अजून एक्स्ट्रा जे रेफरन्स बुक्स बघून माझ्या नोट्सला व्हॅल्यू ऍडिशन केलं. व्हॅल्यू ऍडिशन झाल्यावर मी त्याला 2-3दा रिवाइज केलं. त्या 2-3दा रिवाइज झाल्याच्या नंतर मी ऑप्शनलचे पीवायक्यूज काढले. पीवायक्यूचे सगळे 10-12 वर्षाचे पीवायक्यूजचे मी मॉडेल आन्सर्स लिहिले, आणि मॉडेल आन्सर्स लिहिल्यावर परत मी टॉपर्स कॉपी सोबत कम्पेअर केले की मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकते, व्हॅल्यू ऍड करू शकते. ते व्हॅल्यू ऍडिशन झाल्यावर मग मी जे मला लर्न करायचं आहे त्याचे मी शॉर्ट नोट्स फायनली एवढं झाल्यावर मी शॉर्ट नोट्स बनवले होते. ओके मॅम, ठीक आहे, थँक्यू. हाऊ टू मेक टाइम टेबल अँड डिवाइड सब्जेक्ट डे वाईज. तुम्हाला हे तर एवढं केलं पाहिजे, आणि टाइम टेबल स्वतःच बनवावं लागणार की कसं बनवायचं आहे. सब्जेक्ट डिवाइड कसे करायचे तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ विकनेसवर. जर तुम्हाला इकॉनॉमी वीक वाटत आहे तर इकॉनॉमीला जास्त टाइम द्या, पॉलिटी वीक वाटत आहे पॉलिटीला जास्त टाइम द्या, हिस्ट्री चॅलेंजिंग वाटत आहे हिस्ट्रीला टाइम द्या.
तर ते तुमच्या स्वतःच्या याच्यावर तुम्हाला डिसाईड करावं लागणार, स्ट्रेंथ्स अँड विकनेसेसवर, तुमचं टाइम टेबल पण आणि सब्जेक्ट डिव्हिजन पण. अजून काही क्वेश्चन्स? काही क्वेश्चन्स असतील तर घेऊया, नाहीतर आपण आता इथे थांबूया, बिकॉज ऑलरेडी 2 होत आहे. ऑप्शनल कधी करायचं? एमपीएससी ची प्री कधी आहे? सप्टेंबर? 28 सप्टेंबरला आहे. अच्छा. सो ते दोन्ही गोष्टी मॅनेज करणं त्यांच्यासाठी. आता तर डिफिकल्ट ऑप्शनल करणं. आता या अटेम्प्ट साठी तर प्रिलिम्स नंतर करणार, कारण प्रिलिम्स काढणं पण इम्पॉर्टंट आहे. टॉपर्स नोट्सचा खूप बेनिफिट आहे. टॉपर्स आपले नोट्स खूप रिसर्च करून बनवतात, तर तुमचा टाइम वाचून जातो, तुमचे एफर्ट्स वाचून जातात. टॉपर्स नोट्स रेफर करत राहायला पाहिजे. ट्रेनिंग असणं कंपल्सरी आहे का? कंपल्सरी आहे. तुम्ही मेन्स देताय तर तुम्ही स्किप करू शकता, रिझन देऊन एक्झामिनेशन घेऊ शकता. एक्झामची लँग्वेज किती मॅटर करते? युपीएससी मध्ये तर म्हणतात की मॅटर करते. हिंदी वाल्यांना कमी मार्क्स भेटतात, त्याचं कंटिन्यू डिस्कशन असते. बीकॉम फर्स्ट इयर मध्ये जर तुम्हाला कॉलेज अटेंड करावं लागत आहे, रेग्युलर कॉलेज अटेंड करून तुम्हाला पास पण करायचे सब्जेक्ट, तर तुम्ही तरी मला वाटतं 3-4 तास काढलं पाहिजे. एमपीएससीचं मोटिव्ह काय म्हणजे? यू कॅन स्किप दॅट. ठीक आहे. ओके, तर आपण इथे थांबू शकतो आता. सो थँक्यू सावी फॉर जॉइनिंग. थँक्यू सर. Yeah. Thank you, sir, and I hope this session was helpful for everyone. आणि काही valuable insights भेटले असणार. And all the best to everyone for future exams, and hope everyone gets their name in the final list. तुमचे अजूनही काही डाऊट्स असतील तर आपण परत मॅम येतीलच, त्यावेळी अजून परत आपण ते डिस्कस करूया. सो डोंट वरी. ओके, सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग. चालेल, आता इथे थांबूया, आपण परत नेक्स्ट सेशनला भेटूया. ओके, Thank you, सो sir. थँक्स सावी वन्स अगेन. Thank you. Thank you.